मित्रांनो, आत्ताच जस्ट सॅमसंगचा गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट कंप्लीट झालेला आहे आणि तुला एक गोष्ट सांगू, इनफॅक्ट चालू आहे आता, पण आम्हाला 1-2 दिवसापूर्वीच सगळे फोन डिव्हाइसेस जे लॉन्च झालेले आहेत ना ते आम्ही एक्सपिरियन्स केलेले ब्रीफिंगमध्ये. आणि 3-4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत, बिकॉज ह्या वेळेला काहीतरी वेगळं आलेलं आहे. आणि ते म्हणजे सगळे डिव्हाइसेस जे दरवर्षी येतात ते तर आहेत, पण त्याच्याबरोबर एक वाईड फोल्ड आलेला आहे जो गॅलेक्सी Z Fold 8 नावाने येणार आहे. आणि ह्याचा जो सक्सेसर आहे ना, सॅमसंग गॅलेक्सी Z Fold 8 अल्ट्रा ह्या नावाने जाणला जाणार आहे. इनफॅक्ट अल्ट्रा असणार आहे, त्यामुळे फ्लॅगशिप जर का म्हणायला गेलं ना फोल्डचा, तर तोच मेन असणार आहे. पण हा जो आहे हा बुक टाईप फोल्डेबल आहे, पासपोर्ट साईजचा जो आहे ना. मला सुरुवातीला जेव्हा लीक्स आले तेव्हा असं वाटलेलं की व्यवस्थित बसणार नाही हातात, पण मी हातात घेतल्यानंतर एक क्लिअर आहे की हा फोन जो आहे ना जबरदस्त आहे, खूप पॉप्युलर होणार आहे. इनफॅक्ट सॅमसंगला असं वाटतंय की दिस इज गोइंग टू बी दी मोस्ट पॉप्युलर फोन, आणि त्यामुळं प्रोडक्शनमध्ये Z Fold 8 अल्ट्रापेक्षाही जास्त युनिट्स Z Fold 8चे त्यांनी प्रोडक्शनमध्ये टाकलेत. त्याचं कारण आहे, एक तर कंटेंट कन्झम्पशनसाठी जबरदस्त आहे. जो फ्रंट डिस्प्ले आहे 5.5 इंच आहे आणि त्याचा जो ॲस्पेक्ट रेशो आहे ना तो 10:16 आहे. जेव्हा तुम्ही ओपन करता तो फोल्ड तर त्याचा 4:3 ॲस्पेक्ट रेशो, म्हणजे व्हिडिओ तुम्ही जेव्हा सुद्धा बघत असाल व्हिडिओ तुम्हाला परफेक्ट दिसतील. आता ह्या फोनवरती काय होतं माहिती का, जर का तुम्ही ओपन केला व्हिडिओ तर तुम्हाला बँड्स खूप ब्लॅक बँड्स खूप जास्त दिसतात. त्या डिस्प्लेवरती तसं दिसणार नाही. म्हणजे जरी तो फोन छोटा असला तरी तुम्हाला व्हिडिओ त्याच्यावरती एकदम व्यवस्थित दिसतील विथ व्हेरी लेस ब्लॅक बँड्स. पण स्पेसिफिकेशनच्या बाबतीत काय, 8 Elite Gen 5 येतं त्यामध्ये. तर लेटेस्ट आणि ग्रेटेस्ट प्रोसेसर आहे, 12-256 GB रॅम आहे, 4800 mAh ची बॅटरी आहे. जर का मी कॅमेराज बद्दल सांगायचं झालं तर मागच्या बाजूला 2 50 मेगापिक्सेलचे कॅमेराज वगैरे आहेत. ड्युरेबिलिटीच्या बाबतीत डिस्प्लेच्या खाली फ्लेक्स टायटेनियम प्लेट आली आहे, विच मेक्स इट रिअली ड्युरेबल. जेव्हा फोन उघडता म्हणजे जे रेझिस्टन्स पाहिजे ते परफेक्ट वाटतं तुम्हाला लिटरली, आणि Z Fold 8 मध्ये क्लिअरली ते दिसतं. अजून एक मोठी गोष्ट आहे, जी क्रीज आधी भरपूर दिसायची ना Z Fold 8 वरती सॅमसंगने सांगितलं की नियरली क्रीज लेस डिझाईन असणार आहे. पण आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा स्लाईट क्रीज दिसत होती, बट आय थिंक पुढून तुम्ही बघितलं तर ते कळणार नाही. साईडने वगैरे बघितलं तर स्लाइटली दिसते. सो द डिस्प्ले इज एक्सलंट, देर इज नो क्वेश्चन अबाउट इट. पण 2-3 गोष्टी डिस्प्लेच्या बाबतीत खरं चांगलं. एक तर ब्राईट डिस्प्ले झालेला आहे, अँटी रिफ्लेक्टिव्ह कोटिंग सुद्धा, म्हणजे तुम्ही आउटडोर्स वगैरे बघताय तर जास्त रिफ्लेक्शन तुम्हाला दिसणार नाही. ओव्हरऑल फॉर्म फॅक्टर Z Fold 8चा चेंज झालेला आहे आणि मला वाटतं की दिस इज गोइंग टू गेट मोर पॉप्युलर. पण Z Fold 8 अल्ट्रा जो असणार आहे त्याचं काय, फ्लॅगशिप लेवलचे सगळे स्पेसिफिकेशन्स आहे. इन्क्रिमेंटल अपडेट म्हणेन, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे हार्डवेअरमध्ये सांगितलं की फ्लेक्स टायटेनियम प्लेट आली आहे, विच मेक्स इट मच मोर ड्युरेबल. तुम्ही जेव्हा हा फोन उघडताना इट जस्ट फील्स दॅट परफेक्ट ओपन क्लोज जे आहे ते फील जबरदस्त आहे, देर इज नो क्वेश्चन. अजून एक गोष्ट जी माझ्या हिशोबाने खूप चांगली झाली आहे, बॅटरी अपग्रेड. ह्या फोल्डमध्ये Z Fold 8 अल्ट्रामध्ये 5000 mAh ची आहे, Z Fold 8 मध्ये तुम्हाला 4800 mAh ची बॅटरी मिळते. याचा अर्थ तुम्ही फोल्डेबल जरी वापरत असाल तर एक टेन्शन असायचं की बॅटरी छोटी आहे, दिवसभर चालेल का बॅटरी, नाही, आता फुल डे तुम्हाला बॅटरी मिळणार आहे फोल्डेबल वरती. दोघांमध्ये सांगायचं झालं तर चार्जिंग मध्ये तुम्हाला 45 वॉट वायर चार्जिंग मिळणार आहे आणि 20 वॉट वायरलेस चार्जिंग सुद्धा मिळणार आहे. आणि मॅक्सेफ आहे, पण ते ॲक्सेसरी बरोबर तुम्हाला वापरायला लागेल. हे झालं हार्डवेअरचं. सॉफ्टवेअरमध्ये सांगायचं झालं तर One UI 9 येणार आहे आउट ऑफ द बॉक्स, विच इज बेस्ड ऑन Android 17. म्हणजे मला वाटतं हा पहिलाच फोन असणार आहे जो आउट ऑफ द बॉक्स Android 17 वरती तुम्हाला मिळणार आहे. ह्याच्यानंतर August 12 ला पिक्सेल लॉन्च होणार आहे गुगलचा स्वतःचा, त्याच्यावरती Android 17 येतील. दिस विल बी द फर्स्ट फोन, सो दॅट इज एक्सलेंट. आणि फोल्डेबल कुणी बाय करावा, एस्पेशली जे प्रोफेशनल्स वगैरे आहेत. मल्टीटास्किंगसाठी लिटरली तुम्ही मोठ्या स्क्रीनवरती 3 विंडोज ओपन करू शकता साईड बाय साईड, वेदर व्हर्टिकल और हॉरिझॉन्टल, तुम्ही कसंही धरा, 3 विंडोजवरती तुम्ही एका वेळेला काम करू शकता. सो दॅट डेफिनेटली इज अ बिग थिंग. त्याच्यानंतर AIचे फीचर्स, ऑब्व्हियसली One UI गॅलेक्सी AIचे भरपूर फीचर्स आहेत. कॅमेरामध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला अल्ट्रामध्ये 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर मिळतोय, 50 मेगापिक्सेलचा नवीन अल्ट्रा वाईड आला आहे आणि 10 मेगापिक्सेलचा 3x टेलिफोटो तुम्हाला मिळणार आहे. कॅमेराच्या बाबतीत येस, दे आर क्वाईट गुड. सॅमसंगचे फोन्स आहेत, तर जे आपण एक्सपेक्ट करतो तसंच आहे. अजून एक गोष्ट आहे, व्हिडिओग्राफीमध्ये तुम्ही 8K 30 FPS HDR शूट करू शकता आणि APV कोडेक्सचा सपोर्ट आलाय. इनफॅक्ट फक्त प्रायमरी नाही, तुम्हाला अल्ट्रा वाईड मध्ये सुद्धा 8K तुम्ही शूट करू शकता, विच आय थिंक इज क्वाईट एक्सलेंट. आणि फ्लिप
सॅमसंग गॅलेक्सी झी फ्लिपचं सांगायचं झालं, डिझाईन वगैरे रिमेन्स द सेम, डिस्प्ले वगैरे रिमेन्स द सेम. बॅटरी वाढलेली आहे, 4000 वरनं 4300 mAh ची बॅटरी झालेली आहे. फ्लेक्स मोडमध्ये आता तुम्ही जेव्हा व्हिडिओज वगैरे काढता तर नवीन मोड्स आलेले आहेत अजून एक्स्ट्रा. ठीक आहे, म्हणजे दॅट इज व्हॉट इट इज. आणि फायनली 2 वॉचेस लॉन्च झाले आहेत, सॅमसंग गॅलेक्सी वॉच अल्ट्रा 2 आणि वॉच 9. वॉच अल्ट्रा लाईट झालेत, म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा कम्पेअर केलं तर त्यांचं वेट डेफिनेटली कमी झालेलं आहे. फीचर्सच्या बाबतीत तेच आहे, पण ह्या वेळेला त्यांनी एक स्पेसिफिक गोष्ट सांगितली, हेल्थकडे जास्त फोकस आलेला आहे. म्हणजे रिॲक्टिव्हच्या जागी प्रिव्हेंटिव्ह केअर तुम्ही कसं करू शकता, तुमचे हार्ट हेल्थ बद्दल ते सांगतात आणि इतर बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आल्या आहेत, विच ऑब्व्हियसली सॅमसंगचं ॲप आहे त्याच्यावरती तुम्हाला दिसतं. बट येस, वॉच डज ऑल द हार्ड वर्क. तर मित्रांनो, असा होता सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक 2026. पण हो, आम्ही सॅमसंगचं एक इथं लंडनमध्ये एक मोठं शोरूम आहे, त्याला सुद्धा आम्ही व्हिजिट केलं होतं आणि त्याच्यामध्ये 2-3 फार इंटरेस्टिंग गोष्टी आम्हाला दिसल्या. एक तर त्यांचा जो XR हेडसेट आहे तो घालून बघितला, इट वॉज क्वाईट फन. त्याच्यानंतर स्पीकर्स होते, ते स्पीकर सारखे दिसत नाहीत, दे लुक लाईक अ आर्ट पीस. आय मीन दॅट वॉज फॅन्टॅस्टिक. त्यांची जी रिंग आहे ते सुद्धा बघितलं. त्याच्यानंतर आम्हाला ब्रीफिंगमध्ये त्यांनी त्यांचे जे ग्लासेसमध्ये अनाऊन्स केले होते, स्मार्ट ग्लासेस, ते सुद्धा त्यांनी दाखवले. तर अशा बऱ्याच गोष्टी आम्ही बघितल्या. इट वॉज इंटरेस्टिंग. म्हणजे सॅमसंग सुद्धा ना आता एका इकोसिस्टमकडे चाललेलं आहे. तर मित्रांनो, हेच होतं, आम्ही इथं आलो आणि बऱ्याच गोष्टी बघितल्या. इट वॉज फन. बरं, ह्याच्यामधले सगळे जे डिव्हाइसेस लॉन्च झालेले आहेत त्याचे प्राइजेस अजून माहीत नाही आहेत. बट वन थिंग इज फॉर शुअर, तुम्हाला जर का अल्ट्रा घ्यायचं असेल, झी फोल्ड 8 अल्ट्रा वगैरे, दॅट इज गोइंग टू गो 2 lakhs अँड बियॉन्ड. झी फोल्ड 8 बहुतेक 2.5-2 लाखापर्यंत असेल. आय एम नॉट टू शुअर. जेव्हा प्राइजेस येतील तुम्हाला कळेलच. इंडिया प्राइजेस आज लॉन्च झाल्यानंतर लगेच कळेलच तुम्हाला. ते आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.